आणि असं असताना पुणे पोलीस त्यांना संरक्षण देत आहे. त्याच्यामुळे पुणे पोलीस आजच्या या सगळ्या घटनेला जबाबदार आहेत. या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमच्या एक महिला कार्यकर्त्यांनी एका पुरुष कार्यकर्त्याचं डोकं फोडलंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जे टिपू सुलतानचं वक्तव्य केलं आणि त्याची शिवाजी महाराजांची तुलना केली असा अवमानकारक वक्तव्य केल्याचा भाजपनी दावा करत त्यांच्यावरती पुण्यामध्ये गुन्हा देखील दाखल केलेला आहे. पर्वती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आणि हर्षवर्धन सपकाळ यांचा विधानाचा विरोध करत आज काँग्रेस भवनाच्या बाहेर तीव्र स्वरूपात आंदोलन केलं. त्याचबरोबर काँग्रेसने देखील कोश्यारींची जी वक्तव्य असतील किंवा एपीसी पाहिजे आता देशभरामध्ये जे काही चाललं आहे त्याचा देखील त्यांनी विरोध म्हणजे काँग्रेसला भाजपला प्रत्युत्तर करत काँग्रेसने देखील जे आहे ते आंदोलन केलं. मात्र ज्या ठिकाणी आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या वेळेस घोषणाबाजी झाली, एकमेकांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी झाली, वैचारिक पातळीमध्ये जे काही मतभेद ते देखील मांडण्यात आले. मात्र दोघांकडनं भाषणं झाल्यानंतर आपापले सर्वजण जात होते त्याच वेळीस एक त्याला हिंसक वळण लागलं. अनेक उत्साही कार्यकर्ते हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती धावून जाण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना देखील थोपवण्याचा प्रयत्न केला. मात्र हे प्रकरण चिघळलं आणि लाठीचार्ज, त्याच्यानंतर बाटली फेक आणि नंतर दगडफेक झालं. त्याचबरोबर दगडफेकीमध्ये काँग्रेसचे जे दोघंजण कार्यकर्ते आहेत ते गंभीर स्वरूपाचे जे आहेत ते जखमी झाले. एकाच्या डोक्याला देखील मार लागला, रक्तबंबाळ झाला. काँग्रेसच्या जे काही आहे त्यांनी देखील बोलून दाखवले की हे आंदोलनामध्ये पहिल्यांदा अशी दगडफेक जी आहे ती झालेली आहे. त्याचबरोबर जे आत्ता नवनिर्वाचित भाजपच्या महापौर आहेत त्या देखील आंदोलनामध्ये सहभागी झाल्या. हे देखील आम्ही सगळं पहिल्यांदा पाहतोय. अनेक वेळा आंदोलनं झाली, अनेक वेळा घोषणाबाजी झाल्या. मात्र जे काही आज पुण्यामध्ये झालं हे सर्व जे आहे कुठल्याही लोकशाहीला धरून न झाल्याने काँग्रेसने आता त्यांच्यावरती आरोप केलेला आहे. पुण्यात देखील आता दोघंही पोलीस ठाण्यामध्ये गेलेले आहेत, आपले जखमी झाले. सुरुवात कोणी केली आता हा तपासाचा भाग आहे आणि पोलीस देखील घटनास्थळी दाखल ह्या संपूर्ण घटनेचा जो आहे तो जे काय ती सगळी माहिती घेत आहे. ज्या ठिकाणी गाडी फुटली ती देखील इथं ठेवण्यात आलेली आहे. बाहेर देखील काँग्रेस भवनाच्या बाहेर जी गाडी आहे ती देखील फोडण्यात आली आहे. काँग्रेसकडून एवढंच म्हणणं होतं की तुम्ही आमच्या आवारामध्ये काही करू नका, आवाराच्या बाहेर जे काय करायचं ते करा. पोलिसांची देखील 2 तास त्यांना परवानगी दिली होती भाजपच्या कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याची आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते सगळे आतल्या त्यांच्या पटांगणामध्ये होते, तर भाजपचे कार्यकर्ते सगळे बाहेर होते. भाजपने देखील बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचं पोस्टर लावलं होतं. घोषणाबाजी झाली, पारंपरिक पद्धत जे काही आंदोलनाची काही जी पद्धत असते त्या पद्धतीने सगळं झालं. मात्र भाजपकडून काही उत्साही कार्यकर्ते आले, त्यांनी ह्या गेटवरती चढण्याचा प्रयत्न केला, इकडच्या आंदोलकांना चिथवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं चिथवण्याचं रूपांतर हे हिंसक वळण होऊन दगडफेकीमध्ये झालं. अनेक पत्रकार, पोलीस यांना देखील दगड लागू शकला असता, मात्र दुर्दैवाने तसं काही झालं नाही आणि याच्यामध्ये 2 काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना दगड लागलेले आहेत. आणि पुण्यातील जे काही आता आंदोलन झालं ते ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालं नाही. असंच संपूर्ण आंदोलन झाल्यानंतर दोघांमध्येही चर्चा होती. कॅमेरामॅन पियुषासह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे.